महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या मी सर्व भारतवासियांना आणि या चेंबूरवासियांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि सर्वात प्रथम आरशे पोलीस स्टेशनचे मी मनपूर्वक आभार मानतो। याचं कारण असं की या विभागामध्ये आंबेडकर जयंती होण्या अगोदर एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी जे काही संदेश द्यायचा तो संदेश दिला, परंतु त्यापेक्षा त्यांनी आमच्यावरची जबाबदारी दिली। ती जबाबदारी आम्ही पत्करून म्हणजे पाळून आम्ही या विभागात मोठ्या थाटामाटात आमच्या मनासारखी जयंती आम्ही साजरी करत आहोत। केवळ आम्हाला पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि महामानवाची जयंती आमची चांगली झाली। आम्हाला सहकार्य करणारे आमचे निर्माण संस्थेचे सर्व पदाधिकारी, रहिवासी, वर्षवास संघाचे प्रमुख कार्यकर्ते, संत कबीरचे कार्यकर्ते आणि राहुलनगरच्या सर्व रहिवाशांनी या जयंतीमध्ये या उत्सवात भाग घेतला। हा मोठा जल्लोष आम्ही या सगळ्यांच्या सहकार्याने होतोय। पुन्हा एकदा मी आरशे पोलीस स्टेशनचे मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला कुठलीही अडचण आली नाही, कुठलाही दबाव आला नाही। त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही व्यवस्थित पार पाडून आम्ही व्यवस्थित आज जयंती पार पाडत आहे। धन्यवाद। आमची रॅली राहुलनगर ते वैशाली बुद्ध विहार इथपर्यंत प्रत्येक वर्षी असते। बुद्ध विहार ते पुन्हा राहुलनगर या ठिकाणी असते। दरवर्षी ही रॅली आयोजित केली असते। मध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे। तर मी आरसीए पोलिसांच्या वतीने आणि मुंबई पोलीसच्या वतीने आश्वासित करीतोय की मुंबई पोलीस हे आपल्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सशस्त्र आणि सजग आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता आपण जयंती साजरी करावी असं मी बांधवांना अभिवादन करतो। तर अनेक महिला पण भगिनी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा कुठल्याही गोष्टी घडू नये त्याबद्दल कशी काळजी घेण्यात आली? सर्वांनी आपापली काळजी घ्यावी। गर्दीमध्ये चुकीच्या पद्धतीने कुणी चोरी होऊ नये किंवा काही होऊ नये त्या दृष्टीने आपापले दागिने, आपले मोबाईल हे त्याची सुरक्षा आपण स्वतः करावी। आमचे प्लेन क्लोथ मधले अधिकारी आणि अंमलदार ही गर्दीमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांचाही अशा समाजकंटकावरती त्यांचं लक्ष आहे आणि असं जर कोणी मिळून आलं तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत। सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या जल्लोषामध्ये आम्रपाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी होत आहे। ही पहिली अशी जयंती आहे की ही जयंती सुरुवात आम्ही 2006 पासून केलेली होती। प्रत्येक वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे या जयंतीला शुभेच्छा देत असतात, पण आजारी असल्या कारणाने राष्ट्रीय दीपकभाऊ निकाळजे पहिल्यांदाच या जयंती उत्सवाला शुभेच्छा भेट द्यायला आलेलो नाही। त्याचा आम्हाला आम्रपाली सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खंत वाटलो आणि भाऊची आम्हाला आठवण पण येते की भाऊ प्रत्येक वर्षी येतात, आम्ही भाऊला खूप मिस करतो। आणि सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे आणि हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, कारण 14 स्थळांच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण लावत आहे आणि आम्ही 100 वर्ष पूर्णचा शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम तो सुद्धा मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आम्रपाली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करत आहोत। अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व लोक याच्यामध्ये सहभागी झालेले असतात। या ठिकाणचं जे आमचं स्थानिक पोलीस स्टेशन आहे आरशे पोलीस स्टेशन यांचं आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य असतं आणि आम्ही पूर्णपणे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं आणि कायद्याचं पालन करून या ठिकाणी अत्यंत मोठ्या उत्साहात या ठिकाणी आम्रपाली सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं आम्ही दरवर्षी साजरे करत असतो। आंबेडकरांची जयंती निमित्त सगळा उत्सव आहे, सगळ्या एकत्र येऊन आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहे आणि अपाट जनसागर लोटून आलेला आहे। आज खूप छान, खूप आमची जयंती खूप छान आणि मजेशीर आहे। एकदम उत्साह आहे आम्हाला, बाबासाहेबांनी एवढं दिलेले त्यांच्यासाठी आम्ही खूप उत्साह आहे, खूप आमचं आनंद आहे, खूप आनंद आहे।